गोपाल कृष्ण भगवान जयांची केल्या स्मरण होय सकल कीर्तेचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाब व्यास बटा विठ्ठला आवडे हे रूप गोजरी सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू असणारे ज्यांनी सकल जीवाचा उद्धार करण्यासाठी नाम मंत्र काय याचा उपदेश केला भक्तीचा मार्ग पुढे आणण्यासाठी स्वतः भक्ती केली त्याचा अनुभव घेतला आणि स्वतःचा अनुभव सादर केला अगदी सरळ भाषेमध्ये अगदी जनसामान्यांना समजावं रुचावं पटावं करता यावं या शब्दामध्ये ज्यांनी भक्तीची मांडणी केली असे असणारे जगताचे जगद्गुरु त्यांचा फार सुंदर भगवंतासमोर हट्ट करणारा हा अभंग आहे फार सुंदर ते विठ्ठलाला म्हणतात भगवंता माझा हट्ट आहे तो आज तू पुरव बरं काय हट्ट आहे मनावडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले तुझं हे नेत्र पाहिले तुझं हे स्वरूप पाहिलं तुझं हे सगुण साकार स्वरूप पाहिलं की माझे नेत्र आनंदित होतात सुखावले माझ्या नेत्रांना सुख प्राप्त होतं म्हणून आवडे हे रूप गोजिरे स्वरूप सगुण तुझं हे गोजीरवान स्वरूप मला फार आवडतं म्हणून आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा आता माझ्या दृष्टीसमोर तू असाच उभा राहा जेणेकरून मी पुन्हा 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 तुझ्या या स्वरूपाला मी पाहू शकेल का बरं का मला पाहायचंय तुझं स्वरूप का मला आवडतंय कारण तुझ्या या स्वरूपाची गोडी मला लागली आहे लाचावले मन मी लाचावलं नाही माझं मन लाचावलं लाचावले मन लागलीसे गोडी गोडी लागली आहे आणि ते जीवे न सोडी ऐसे झाले ते मी सोडू शकत नाही म्हणून असाच माझ्या समोर उभा राहा कारण या स्वरूपाची गोडी मला लागली आहे आणि मी तुला विनंती करत नाहीये पांडुरंगा अधिकार दाखवत नाहीये मी अगदी लहान बाळाप्रमाणे तुझ्या समोर हट्ट करतोय तू का म्हणे आम्ही मागावी लैवाई पुरवावी आई माय बाप्पा तू माय बाप आहेस माझा तू सगळा आहे त्याच्यामुळे तुझ्या समोर अगदी हट्ट करतोय आणि तो हट्ट पूर्ण करावं असं मला वाटतं आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा विठ्ठल
आमच्या गावातले सगळे, मग गायक असतील, मृदंगमणी असतील, कीर्तनकार असतील, तपवृद्ध, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध मंडळी सगळे या अखंड हरिनाम सप्त्याला सगळे उपस्थित असतात. मग आतले काही असू दे संबंध, परंतु बाहेरच्या बाहेर म्हणा, या नामस्मरणाच्या या संकीर्तनामध्ये सगळे एकत्रित येतात. आणि गावाची शोभा हीच बरं, गावाची शोभा आहे तुमच्या की अखंड हरिनाम सप्त्याला बाकीचं बाहेर काही असू दे, परंतु सगळे एकत्रित येतात. म्हणून तुमच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. असो, या सेवेला उपस्थित तपवृद्ध, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध मंडळी सगळ्यांना साष्टांग नमन, साष्टांग दंडवत करते. आणि तुम्ही मला फार प्रेम दिलं. मागच्याही वर्षी मला बोलवलं, याही वर्षी मला बोलावलं. मागच्या वर्षी पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा मला लाभली, यावर्षी आता 5व्या दिवसाची कीर्तन सेवा मला लाभते. तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आहे, तुम्ही सगळे माझ्यावर प्रेम करता म्हणून परत बोलवता. या मंदिरामध्ये माझे ब्रह्मचारी बंधू आहेत, त्यांची सुद्धा माझ्यावर खूप पटीने कृपा आहे की ते मला नेहमी सोबत असतात. आणि सोबत तुम्हाला कळालं का, माझा बंधू मारुती आहे तर नेहमी सोबत असतात. सोबत माझा आराध्य पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण भगवंत, ज्यांच्या मार्गावर आपण इथून जातोय, नवे ज्यांनी मार्ग पुढे चालवला आणि त्यांच्या मार्गावर आपण चाललोय आणि परमार्थ करतोय, असे जगताचे जगद्गुरु तुकोबराय आणि ज्ञानेश्वर माऊली, ज्यांनी पाया रचला वारकरी संप्रदायाचा आणि शिखर गाठलं तुकोबराय, हे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून ही तुमच्या गावची शोभा आहे, मंदिराची शोभा आहे, ठिकाणाची शोभा आहे, सगळ्याच गोष्टीची शोभा आहे. तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह करताय. असो, मला ज्यांनी या ठिकाणी बोलावलं असे सगळ्यांच्या परिचित, सगळ्यांच्या हृदयस्थानी असणारे हरिभक्त परायण शशिकांत महाराज नाईक असतील, तशाच पद्धतीने या ठिकाणी बरेच गायकवृंद सुंदर सुंदर स्वस्वरात गायन करणारे या ठिकाणी उपस्थित आहेत. तुकाराम महाराज डोंगरे असतील, तशाच पद्धतीने राजाराम महाराज डोंगरे असतील, हरिश्चंद्र महाराज डोंगरे असतील, मृदंगमणी आहेत. आता नाव उल्लेख माझ्याकडनं सुटेल बरं, कारण भलेही चेहऱ्याचा परिचय असेल परंतु नाव माझ्या लक्षात राहत नाही. माझं ते वय झालेलं असेल किंवा काही, तुम्ही काही समजा, मला ते नावच लक्षात राहत नाही. बाकी तुम्ही काही सांगा, कीर्तन 10 तास करायला सांगितलं तरी करेल, पण नाव मला लक्षात राहत नाही. फार सुंदर सुंदर असे टाळकरी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. गोपिका आज या ठिकाणी उपस्थित आहेत, है की नाही. श्रीकृष्ण भगवंताच्या सख्या आहेत, सखी इथे बसलेले, बाहेर तिकडे पाठीमागं बसलेले. महिला मंडळांना वाटलं की इथे जागा पुरते न पुरते, दुसऱ्यांना जागा द्यावी, आपण कुठेतरी कोपऱ्यात राहावा, म्हणून त्या कोपऱ्यात मंदिरात तिकडे पुरुष मंडळी सगळ्यांचं या ठिकाणी कोटी कोटी नमन. असं सुंदर अशा पद्धतीने अखंड हरिनाम सप्ताह करत जा, अन्नदानाच्या पंक्ती करत जा. कारण देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरणे को लिंता आणि डुबणे को अभिमान. विठ्ठल आज ज्यांच्याकडे पंगत होती त्यांचं नमन, आम्हाला ज्यांनी भोजन घातलं त्या ताईंचं धन्यवाद. नाईक महाराजांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित आहेत. फार सुंदर गोड जेवण बनवतात. मागच्या वर्षी, या वर्षी जेवण तृप्त झालो आणि आता जेवण तृप्त झाल्यानंतर ज्या कारणासाठी भोजन आहे, तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा ज्या कारणासाठी भोजन खाल्लेलं आहे ते कारण आता आपल्याला साध्य करायचं आहे. कशासाठी भोजन आहे बरं? शरीराची प्रकृती अगदी जाडजूड व्हावी, आपण लठ्ठ व्हावं, आपल्याला लढता यावं, पळता यावं, ताकद वाढावी. कशासाठी? खऱ्या अर्थानं आचार्यगण टीका करतात, जेवण तेवढंच करावं जेवढ्या जेवणात आपण नामस्मरण करू शकतो, जेवढ्या जेवणामध्ये आपण भक्ती करू शकतो तेवढंच भोजन करावं. भोजन जिवंत राहण्यासाठी करायचं नाही, भोजन जिवंत राहून भक्ती करण्यासाठी करायचं. आणि हे परमार्थ हे कशासाठी माहितीये? परमार्थ हे जे आपल्याला घाण दिसते ना आतापर्यंत, ती घाण नाहीशी करण्यासाठी, निर्मलता प्रदान करण्यासाठी. श्रीकृष्ण भगवंत एकदा स्थिर बसलेले होते. यज्ञाचा तो प्रवास आहे आणि राजसूय यज्ञाचा तो प्रवास. त्या ठिकाणी एक वेळी अर्जुन सुद्धा आणि दुर्योधन सुद्धा दोघेही सोबत आले. आल्यानंतर त्यांचा संवाद झाला आणि संवाद करता श्रीकृष्ण भगवंताने सांगितलं, दुर्योधना जा बरं,
माझं एक काम कर छोटस, म्हणे सगळ्या यज्ञ मंडपामध्ये फिरायचं आणि एक असा व्यक्ती आणायचा जो अतिशय प्रामाणिक आहे, ज्याचं अंतःकरण अतिशय निर्मळ आहे, पवित्र आहे, जो लोकांची निंदा करत नाही, जो नेहमी सगळ्यांचं चांगलं इच्छितो, असा एक व्यक्ती शोधून आणायचा. अर्जुना तुझ्याकडे सुद्धा एक काम आहे बरं, काय भगवंता सांगा तरी. तर अर्जुनाला सांगितलं तू सुद्धा या यज्ञामध्ये चक्कर मारायची आणि या यज्ञ मंडपामध्ये एक व्यक्ती असा आणायचा जो अत्यंतिक वाईट आहे, जो अत्यंतिक दुर्गुणांनी युक्त आहे, असा व्यक्ती आणायचा. म्हणा ठीक आहे महाराज. दोघेही गेले, दोघांनीही अगदी सगळीकडे पाहिलं, सगळीकडे अगदी नाईक महाराजांच्या घरपर्यंत चक्कर मारली, इकडे कणवली पर्यंत, शहापूर पर्यंत. आता मला पाठ झाली हळूहळू, इकडची गावं काही मला माहित नव्हती, ओतूर पर्यंतच माहित होतं मला, ओझर पर्यंत, ओतूर पर्यंत, पण आता इथपर्यंत लक्षात आलं, ठाण्यापर्यंत, है की नाही. सगळीकडे गेले आणि अर्जुन आणि दुर्योधन दोघंही आले, हात जोडले. दुर्योधनाने सांगितलं देवा तू काय म्हणून मला पाठवलं असेल? अरे सगळ्या सभेमध्ये चक्कर मारली, अगदी लांबपर्यंत सगळीकडे गेलो, परंतु एक व्यक्ती सुद्धा असा मिळाला नाही जो चांगला असेल, पवित्र असेल, निर्मळ असेल, एक सुद्धा नाही. अर्जुनाला विचारलं, अर्जुना तुझं काय झालं? म्हणे देवा हात जोडले, देवा तुझे काम मला सांगितलं होतं ते मी करू शकलो नाही, सगळीकडे फिरलो, संपूर्ण यज्ञामध्ये पाहिलं, परंतु असा एकही व्यक्ती सापडला नाही ज्याच्या अंतःकरणामध्ये मूल आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये वाईट विचार आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये दुर्गुणाची संगती आहे. तुम्हाला लक्षात आलं मला काय त्रिभुवनामध्ये एकही व्यक्ती असा नाही जो चांगला असेल. परमार्थ काय करतो माहितीये? दुर्योधनाला परमार्थाची जोड नव्हती आणि म्हणून संपूर्ण विश्व त्याला कसं दिसलं? गबाळयुक्त. आणि अर्जुनाला साक्षात भगवंताची, ज्याची भक्ती करतोय तो त्याच्या घरी आहे. द्वारकेचा पुढे हरिपाठ करताय ना, द्वारकेचा राणा पांडवा घरी, ज्याची भक्ती करतोय आपण तो साक्षात पांडवाच्या घरी आहे. विचार करा त्याला काय वाईट दिसेल बरं? मग परमार्थ म्हणजे तरी काय? परमार्थामध्ये काही प्राप्त करायचं नसतं. परमार्थ म्हणजे व्यवहार नाहीये किंवा परमार्थ म्हणजे पैसा नाही की या कमवा. परमार्थ आधीच आपल्या अंतःकरणामध्ये आहे. परमार्थ आधीच आपल्याकडे आहे, फक्त करायचं काय? परमार्थाच्या नावाखाली फक्त जे गबाळ आहे ना अंतःकरणात, जे मन असेल, विक्षेप असेल, जे आवरण आलेलं आहे त्याला फक्त साफ करायचं. दुर्गुण असेल बाहेर काढा, चांगली संगती नसेल बाहेर काढा, जे काही वाईट आहे ते बाहेर काढा. परमार्थ आपोआप आपल्यामध्ये आहे. म्हणून प्रपंच सोपा की परमार्थ असं जर प्रश्न असेल तर अर्थातच परमार्थ इतका सोपा आहे पण करायला पाहिजे. शहाणा तो धनी इथं घेणारा कसा पाहिजे? शहाणा पाहिजे. आणि प्रपंच अगदी हालचाल करावी लागते. प्रपंचाला शांत बसून चालतच नाही. मी महाराजांना म्हटलं 9 ते 11 का बरं कीर्तन करताय?
तुम्ही 7 ते 9 कीर्तन केलं पाहिजे, भोजन केलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं काय, म्हणे शेतकरी माणसं आहेत, 6, 6:30, 7 वाजेपर्यंत शेतात असतात. शेती कशाला करतो, शेतीचा भाग कशात आला, प्रपंचामध्ये. अगदी हट्टहास करून प्रपंच करावा लागतो, मेहनत करून पैसा कमवावा लागतो, परंतु परमार्थासाठी फक्त शहाणा पाहिजे, बाकी काहीच नाही. विठ्ठला दुर्गुणाचा त्याग करायचा. कीर्तन ऐकल्यानंतर इथेच असं झटकायचं आणि घरी जायचं. जे चांगलं आहे ते सोबत घ्या, जे चांगलं आहे त्याची संगती करा, जे वाईट आहे तुम्ही झटकलं तरी चालेल. बसल्यानंतर पाठीमागे धूळ लागल्यानंतर आपण पटकन पुसतो की नाही, तसं धुळीचे कण असतील, वाईट कण आपल्याला चिटकले ती पटकन झटकून टाका, परंतु चांगल्या कणांना कधीही वेगळं करू नका, वेगळं करू नका. म्हणून अगदी लाख विचार करायचा. एखाद्याचे कपडे घालायचे म्हटले ना, माझ्याकडे ही साडी नाही, तुझी साडी देते का, आपण अनेकदा करतो. माझ्याकडे टोपी नाहीये, तुझी टोपी देतो का, अजिबात नाही. का दुसऱ्याची टोपी आपण घालायची. तुम्ही म्हणाल असं काय होतं, मग घातली तर काय झालं, माळ घालायची होती तर हे करायचं होतं, पटकन टोपी नव्हती मग घातली त्याची, चुकीचं आहे. स्पर्श सुद्धा फार वाईट आहे बरं. स्पर्श सुद्धा, एखाद्याचे कपडे आपण घातले तरी त्याचे दुर्गुण आपल्यामध्ये येऊ शकतात. एखाद्याची चप्पल आपल्याला मापायला येत नाही, दुसऱ्याची घातली, तुम्ही करता का, असं नाही ना. ज्याची त्याची चप्पल त्यानेच घाला बरं. दुसऱ्याची चप्पल, साधी चप्पल जरी घातली, तुम्हाला लक्ष्मणजीचा या धरतीचा स्पर्श तुम्हाला आठवतो ना, आठवला ना रामायणाचा प्रकार. तर ना अगदी स्पर्श जरी झाला तरी दुर्गुणाचा प्रवेश आपल्यामध्ये होतो. म्हणून दुसऱ्याचं काही नको. साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांसाठी किती मोठे अलंकार पाठवले, मोहरा पाठवल्या, सोनं चांदी सगळं काही होतं, पण स्वीकारलं नाही का, कारण याच्यामुळे परमार्थामध्ये अडचण होईल. पण सगळ्याचा त्याग केला. याची संगती नको आहे, याची संगती नको जो परमार्थापासून लांब करेल. आणि मग स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्यांचा अनुग्रह झाला. आताच मार्ग शुद्ध दशमीला आपण तो दिवसही साजरा केला फार उत्साहामध्ये. पण एक दिवस साजरा करायचा आणि वर्षभर त्याच्यावर पाठ करायची, चुकीचं आहे ना. ज्याने आपल्याकडे आपल्याला पाहिलं, ज्याने आपल्याला पुन्हा एकदा नव्याने जन्म दिला, त्या सद्गुरूला कधीही विसरू नये. का, कारण आज जर पांडुरंग परमात्मा तुकोबांना आवडत असेल तर बाबाजी चैतन्यांमुळे, जर सावकारकी सोडली असेल तर फक्त आणि फक्त नामामुळे. आपणही या ठिकाणी जे कोणी माळकरी असाल, ज्यांच्या पाठीवर सद्गुरूचा हात आहे, त्यांना लक्षात असेल, आताही अनुभव असेल की अनुग्रहाच्या आधी माझी काय स्थिती होती आणि अनुग्रहाच्या नंतर म्हणजे नामस्मरण केल्यानंतर माझी काय स्थिती आहे. परमार्थ करण्याच्या आधी आणि परमार्थ करण्याच्या नंतरचा परिणाम आपल्याला कळतच असेल. या अखंड हरिनाम सप्त्याला जोपर्यंत बसत नव्हतो तेव्हा माझी स्थिती, आणि रोज अखंड हरिनाम सप्त्याला बसतोय आत्ताची माझी स्थिती, पाठीमागचं आणि आत्ताचं, भूतकाळ आणि पुढचं, आत्ताचं वर्तमान काळ कसा चालू आहे, याच्यावरून आपण अंदाज घ्यायचा की माझ्यामध्ये काय बदल झालाय आणि काय राहिलाय. विठ्ठल करायला गेलं तर अतिशय सोपं आहे. आणि हे हळूहळू पुढे 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 गेल्यानंतर आपल्या अंगी जे काही विकार आहेत ते गळून पडतात. मारुतीराय समोर आहेत आणि मारुतीरायांचा एक प्रसंग तुम्हाला माहित असेल की मारुतीराय फक्त आणि फक्त रामचंद्र प्रभूंनाच नमन करतात. त्यांच्या जीवनामध्ये आराध्य दैवत म्हणजे रामचंद्र प्रभू.
आणि हे कसे आहेत, आजही कलियुग चालू आहे तरी सुद्धा मारुती राय इथे सुद्धा आहे. जिथे जिथे रामकथा आहे तिथे तिथे मारुती राय. श्रीकृष्ण भगवंत विचार करतायत, अरे मला मारुती भेटायला येणार आहे, पण मला पाहिल्यानंतर तो तेवढा भक्तिमय होणार नाही जेवढा रामचंद्र प्रभूंना पाहून होतोय. मग काय करावं? म्हणे नाही, मला कृष्ण रूपामध्ये त्याला दर्शन द्यायचं नाही. बरोबर? कोणत्या रूपामध्ये द्यायचं? राम रूपामध्ये. कारण त्याला आनंद व्हावा. जसं भक्त भगवंताची चिंता करतात, भगवंताला काय आवडतं हे पाहतात, तसं भगवंत सुद्धा या भक्ताला काय आवडतात हे पाहतात. सगळी तयारी अशी केली जसं जेणेकरून त्रेतायुग व्हावं. सगळी सभा असेल, ते मंडप असेल, ते सिंहासन असेल, सगळ्या काही गोष्टी अगदी त्रेतायुगासारख्या केल्या. सगळं काही केलं, पण सीता कुठून आणायची? सगळं केलं, सीता कुठून आणायची? आधी सत्यभामा माता पुढे आल्या. म्हणे काय करायचंय देवा, मला काहीतरी आज्ञा द्या, मी करेल. म्हणे मी करणार म्हणजे करणार, अशी एकही गोष्ट नाही जी मी करू शकत नाही. श्रीकृष्ण भगवंतांनी सत्यभामेकडे पाहिलं आणि सांगितलं, हे बघ सत्यभामा, माझा भक्त हनुमान या ठिकाणी येणार आहे आणि त्याने जर तुला इथे पाहिलं, सीता नाही असं जर त्याला दिसलं तर मात्र फार क्रोधायमान होईल आणि असा भक्त आहे ज्याला मी सुद्धा घाबरतो. माझं काही खरं राहणार नाही, जा म्हणे सीता बोलू नये. सत्यभामा माता आतमध्ये गेल्या. ही साडी काढ, ती साडी घाल, परत काढ, परत घाल, परत काढ, परत घाल, हे अलंकार घाल, परत काढून ठेव, परत घाल, परत काढ. सगळ्या काही प्रयत्न केले. कशासाठी? सीतामाई बनण्यासाठी, सीतामाई दिसण्यासाठी. अजून एकदा बोलते, सीतामाई दिसण्यासाठी सगळे प्रयत्न केले, पण सीतामाई सारखं ते रुबाब, सीतामाई सारखं ते तेज, सीतामाई सारखा तो नम्रपणा तिच्यामध्ये येईनाच. काय करावं? अनेक प्रयत्न केले आणि तशीच निराश झाली. तोपर्यंत मारुतीराय आले सुद्धा. आता काय करावं? दर्शन घेतलं. म्हणे सीतामाई कुठे? भगवंत पाठीमागे बघतायत, ही सत्यभामा कुठे राहिली? आणि मग ती चोरून सांगत होती, देवा मला काय जमलं आणि काही नाही. आमच्या रुक्मिणी माता त्या ठिकाणी उपस्थित होत्या. भगवंताने अगदी तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. सीते, अगं जवळ ये, लवकर ये, मारुती या ठिकाणी वाट बघतोय. त्या ठिकाणी मातेने काहीच केलं नाही, फक्त पदर सावरला. जो पदर होता तो सावरला, व्यवस्थित घेतला आणि लगेच समोर आल्या. मारुती रायांना रुक्मिणी माता दिसल्याच नाही, सीतामाई दिसल्या. का? कारण नम्र भाव त्या ठिकाणी होता. आमच्या रुक्मिणी माता अशा आहेत, एवढ्या नम्र आहेत. ज्यावेळी त्या ठिकाणी पारड्यामध्ये भगवंताला ठेवलं, अनेकांनी अनेक वेळा यावं, सुवर्ण ठेवावं, परंतु रुक्मिणी माई साहेबांनी फक्त ते तुलसी पत्र त्या पारड्यामध्ये ठेवलं. तुलसी पत्र पारडे ठेविता माधव झाला बरोबरीचा. तुलसी पत्र पारड्यात ठेवलं, माधव बरोबरीचा, म्हणजे पारडं वर आलं. एवढा नम्र भाव त्या ठिकाणी रुक्मिणी मातेचा होता. याचाच अर्थ अहंकार गलित झाला सत्यभामेचा. परमार्थ दुसरं तिसरं काही नाही. अहंकार गलित व्हावा, त्या अहंकाराचा चक्काचूर व्हावा, म्हणजे परमार्थ. विठ्ठला नम्र झाला भूता तेने कोणिले अनंता. जो नम्र झाला ना तो भगवंताला कोणतो. मग हरी आला, मग कयसी भयचिता. मग तो हाती आल्यानंतर कशाचे भय आणि कशाची भीती. आणि मग हळूहळू एक जे दुर्गुण आहेत, जे वाईट विकार आहेत, ते गळत पडतात, पाठीमागे येतात आणि मग जे अविनाशी तत्व आहे ते आवडू लागतं. आधी नाशिवंत आवडतं आणि नंतर हळूहळू त्याच्यातून आपण पळून निघलो. हळूहळू नाशिवंत आता न आवडीचं झालं. प्रपंच सुरुवातीला सगळ्यांना आवडतो. मुलाला मुलगी पाहायची म्हटलं की नवरदेवासारखाच सजून येतो तो मुलगी बघायला. हाऊस असते ना, त्याला विचारायला माहित नाही, विचारायला काय माहिती.
वर्षापूर्वी काही माहित नव्हतं. आता झालं आमच्या लग्नाला 1 वर्ष, आता कळायला लागलं. मग ती गोडी हळूहळू कमी होते आणि मग प्रपंचामध्ये भाजून निघाल्यानंतर परमार्थाची गोडी येऊ लागते आणि मग कळतं अरे हे सगळं नाशिवंत आहे. मग पाठीमागे पडतं आणि जे अविनाशी तत्व आहे, जे अबाधित आहे, जे कधीच जात नाही, असं तत्व आवडायला लागतं. तुकोबारायांसोबत सुद्धा हेच झालं. नामस्मरण करता करता भक्ती करत असताना भक्ती करायचे, कारण आपण सुद्धा भक्ती करावी बरं. सांगड बांधायची असेल तर प्रपंचाची नाही, कशाची? नामाची. सांगड बांधा रे भक्तीची. लाटा उसळती विषयाच्या भोगताली प्रपंचाच्या. है ना? लाटा उसळतात परंतु काही करायचं नाही. काय करायचं? फक्त रघुनाथ नामाची सांगड बांधारे भक्तीची. मानकोजी बोधला हरिनामे रंगला. रघुनाथ नामाचे सांगड बांधारे भक्तीचे. सांगड बांधारे भक्तीचे. सांगड बांधारे सांगड बांधारे सांगड बांधारे भक्तीचे. सांगड बांधारे भक्तीचे. सांगड बांधायची आहे परंतु कशाची? भक्तीची. सांगड बांधारे भक्तीची. रघुनाथ नामाची सांगड बांधायची. मग त्याच भक्तीच्या माध्यमातून तुकोबाराय पुढे गेले. 7 दिवस भंडारा डोंगर असेल किंवा अनेक ठिकाणी जिथे नामस्मरण करायला बसले तिथलेच झाले. हळूहळू अनुभव यायला लागला आणि मग ते सगुण साकार परमात्म्याचं स्वरूप त्यांना दिसू लागलं. त्याचा अनुभव येऊ लागला की माझा पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी विटेवर उभा आहे. कटेवर त्याने हात ठेवलेले आहेत. सुंदर मोर मुकुट धारण केलेला आहे. पितांबर धारण केलेला आहे. कमरपट्टा आहे. बाजूबंद आहे. छुमछुम करणारे पैंजण त्याच्या पायामध्ये आहे. सुंदर अशा पद्धतीने मकर कुंडल त्याने धारण केलेले आहेत. तुळशीची माळ त्याने धारण केलेली आहे. वैजयंती माळा त्याने धारण केलेल्या आहेत. फार सुंदर असं कस्तुरमणी अगदी शोभून दिसतोय. नवे त्या ठिकाणी चंदनाचा टीका त्याला शोभून दिसतोय आणि असा अनुभव त्याला बसता उठता सगळीकडे दिसायला लागला. नवे त्यांची सावली सुद्धा विठोबा आहे असं त्यांना भासू लागलं आणि मग त्या रूपामध्ये ते एवढे गुणगुण गेले. आनंद अद्वय नित्य निरामाय जे हे समचरण जे हे निज ध्येय योगी यांचे, जे निज ध्यान योगी यांचे आहेत ते आनंद अद्वय
नित्य निरामय. नवे नवे इतका सुंदर आहे तो राजस सुकुमार, मदनाचा पुतळा रवी शशिकळा. पण तो अव्यक्त जरी असला तरी भक्तांसाठी सगुण साकार होतो बरं. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जे दोन्ही चराचर हरिसी राजे. नाही जे आकार, ज्याला आकार नाही तो, ज्याला आकार नाही तो, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, त्याला काही नाही. निर्गुण निराकार, जो निर्गुण निराकार असा असणारा परमात्मा फक्त भक्तासाठी